ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे महानगरपालिकेत झालेल्या राड्यानंतर आता याच महापालिकेतल्या सुरक्षा रक्षकांवरती महापालिका आयुक्तांकडून कारवाई करण्यात आलेली आहे। इथल्या सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर नेमकं सुरक्षा रक्षकांवरती का कारवाई हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। मनसे नेते किशोर शिंदे आता आपल्या सोबत आहे। यांनी या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व देखील केलं होतं। कारवाई सुरक्षा रक्षकांवरती केली गेली आहे, तुम्ही कसं पाहताय त्या सगळ्या? नाही, खरं तर हे चुकीचं आहे, कारण की सुरक्षा रक्षकांची काही एक चूक नाही आहे। कारण ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही खाली बाहेर थांबलो तेव्हा समोर सगळे सुरक्षा रक्षक समोर होते आणि नगरसेवकांना कोणताही सुरक्षा रक्षक कधीच अडवत नाही। नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्यांना कधी अडवत नाही। उलट ते सांगतात की साहेब मीटिंगमध्ये बसले, साहेब इकडे, साहेब तिकडे। आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक नगरसेवक जातो, आयुक्तांना भेटतो आणि परत रिटर्न येतो। ह्याच्या एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये सुरक्षा रक्षकाची चूक काय हे मला काही कळत नाही आहे। कदाचित आयुक्तांनी CCTV वगैरे सगळं पाहिलं असेल, त्याच्यामुळे त्यांना काय वेगळं जाणवलं का माहीत नाही, पण CCTV वगैरे सर्वसामान्य पुणेकरांना उपलब्ध करून दिले तर खरं कळन की नेमकी चूक कोणाची आहे। ते सुरक्षा रक्षकांवरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवला गेला आहे की तुम्हाला आत घुसून गेले की तुम्ही जे काही आंदोलक आत घुसलेत त्याचा सगळा ठपका सुरक्षा रक्षकांवर काय 100 लोक तर नव्हते की आतमध्ये घुसण्यासारखे। आणि महानगरपालिकेचा विश्वास म्हणजे नगरसेवक आल्यानंतर कुठलाही सुरक्षा रक्षक कधी कोणाला थांबवत नाही आहे। त्याच्यामुळे मी एकटा आतमध्ये गेलो आणि माझ्याबरोबर 3-4 लोक होते। एवढ्या लोकांमध्ये आतमध्ये गेल्यानंतर सुरक्षा रक्षकावरती राग काढणं हे योग्य नाही। खरं तर प्रॉब्लेम असा आहे की महानगरपालिकेच्या आयुक्त जे पूर्वीचे आयुक्त राहत होते ना, आता आयुक्त राहायला येणार होते, खरं तर ह्या आयुक्तांना माहीत पण नाही की त्यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि चोरी झालेली आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो होतो। खरं तर ह्याचा राग त्या सुरक्षा रक्षकांवर काढला की नाही काय समजत नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्यावरती, तुमच्या कार्यकर्त्यांवरती देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। मात्र तुमच्यावरती जो काही आरोप होतो तो अर्थात तुम्ही आयुक्तांच्या अंगावरती धावून गेलात, हा सातत्याने आरोप तुमच्यावरती होता नाही। बघा कसं आहे, आता आयुक्त हा मोठा माणूस आहे। हे आयुक्त स्वतः पंतप्रधान कार्यालयातनं या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांचं खरं वाटणार आहे। परंतु ज्या वेळेला आयुक्तांची मीटिंग आतमध्ये चालू होती, 50 लोक आतमध्ये होते आणि आयुक्तांच्या त्या मीटिंग केबिनमध्ये मी एकटाच आतमध्ये गेलो, बाकीचे 4 जण बाहेर थांबले। मी त्यांना विनंती केली, आयुक्त साहेब तुम्ही या ठिकाणी 4-4:30 वाजलेत, खरं तर तुम्हाला भेटायचं आहे, आम्हाला निवेदन द्यायचं आहे, तुम्ही तुमच्या पलीकडच्या केबिनमध्ये कधी येणार आहात? तर एवढं बोलल्यानंतर आयुक्तांनी ज्या पद्धतीने आरेरावीने म्हणले चल इथं थांबू नको, बाहेर निघ, तिकडं बस, अशा प्रकारचं आरेरावीने बोलले। शेजारचे अधिकारी सांगत होते की साहेब हे स्वतः नगरसेवक आहेत। मी त्यांना सांगितलं साहेब मी 10 वर्ष नगरसेवक राहिलो आहे, 4 वेळा आमदारकी लढवली आहे, तुम्ही मला असं बोलणं हे योग्य नाही आहे। तरी त्याच्यानंतर बाह्याबिया उचलून त्यांनी सांगितलं की बाबा चल तुला बघतोच, तुला ठोकतोच, तुला घरात घुसून मारतो, तुला महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून देतो, तेरे को ठोक दूंगा, तेरे को मालूम नहीं मैं कौन हूँ, मैं क्या कर सकता हूँ। एवढ्या दादागिरीने बोलल्याने आयुक्त ते गुंड आहेत का मी गुंड आहे हे कधी कळणार आहे ज्या वेळेला CCTVचे फुटेज बाहेर येतील तेव्हा। आता आयुक्त मोठे आहे, प्रशासनाचे प्रमुख आहेत, देवेंद्रजी फडणवीस यांचे जवळचे संबंधातले आहेत, बऱ्याच लोकांचे संबंधातले आहेत, म्हणून त्यांची बाजू खरी समजली जाते। पण न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास आहे। माझ्यावर केस झालेली आहे, कोर्टामध्ये आता ती केस पेंडिंग आहे। त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा मागणी केली आहे की बाबा जे काही CCTV आहे ते पोलिसांनी सीज करावे आणि ते CCTV उपलब्ध करून द्यावे। आम्हाला कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये CCTV मिळतील, मिळाल्यानंतर आम्ही तुमच्या लोकांसमोर तो CCTV जाहीर करतो, त्यात दाखवा आम्ही दादागिरी केली का त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिली। आता पुढे काय नेमकं तुमची मागणी काय असणार आहे किंवा आता काय कोर्ट किंवा कायदेशीर लढाई नेमकी पुढे कशी असणार? साहेब काय आहे, मी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लीगलचा महाराष्ट्राचा अध्यक्ष। माझ्याकडे साधारणतः 2000 वकील आहेत, त्याच्यामुळे माझ्यावरती जो प्रसंग घडला आहे त्याच्यामुळे आमचे सगळे वकील खूप चिडून आहेत, कारण शेवटी त्यांचा पण विषय वेगळाच आहे ना। आता ही लढाई न्यायालयात आहे आणि शेवटी कोर्टामध्ये लढाई असताना वकिलाच्या पद्धतीने कसं काम करू शकतो हे आता भविष्यामध्ये दिसेल की आम्ही काय करू शकतो काय नाही म्हणून। तर मनसेकडून आणि एकूणच किशोर शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात CCTV फुटेजची मागणी केलेली आहे आणि CCTV फुटेज समोर आल्यानंतरच या सर्व प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे आणि ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांवरती जी कारवाई केलेली आहे ती देखील चुकीची आहे, कारण सुरक्षा रक्षकांचा यामध्ये काही दोष नाही आहे, त्यांची काही चुकी नाही आहे असं देखील आता किशोर शिंदे एकूण मनसेचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे,
TV9 मराठी पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.